विषयावरती त्याचप्रमाणे आपल्यासोबत दरेकर सुद्धा असतील, भाजपचे आमदार आणि नेते. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नितेश राणेंकडे जातो. नितेशजी, या विषयाकडे आपण कसं पाहताय? माझा मुद्दा एवढाच आहे की आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतोय तिथे बहुसंख्य लोक हिंदू राहत आहेत आणि इथे जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आलीच पाहिजे ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. आमच्याही सरकारने त्याची सक्ती केलेली आहे. पण अगर तुम्हाला मीरा रोड मध्ये जाऊन एका गरीब हिंदूला मारून त्याच्याकडून मराठी बोलावं असं तुमची अपेक्षा आहे, तर मग तशाच पद्धतीचा प्रयत्न नल बाजार, मोहम्मद अली रोड, मुंब्रामध्ये का होत नाही? तिथे काय आहे लोकांचे मग सगळ्या गोष्टी गप्प राहतात? त्या लोकांना काय वेगळा न्याय आहे का? ते लोक तोंडातून काय शुद्ध मराठी बोलतात का? बरं, जो न्याय तुम्ही एका मीरा रोडवर उभं असणाऱ्या एका व्यापारीला देताय, त्याला तुम्ही सांगताय का बाबा तू मराठी बोल, नाही तर तुला 2 कानाखाली आम्ही खेचू, तोच न्याय मीरा रोड, तोच न्याय मुंब्रामध्ये उभा असलेला दाढी आणि गोल टोपीवाल्याला का देत नाहीये तुम्ही? आणि म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही वर्गीकरण करत असाल तर हे निश्चित पद्धतीने चुकीचे आहे. सरकार म्हणून आमचे हे सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हिंदू समाजाच्या आशीर्वादाने आलेले हे सरकार आहे. म्हणून अशा पद्धतीची कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू केलेली आहे. नितेश राणेजी, मात्र आता ज्या घटना घडतायत, विशेषतः केडिया नावाच्या एका शेअर बाजार सटोडियाची जी भाषा समोर येते, अशी भाषा कुठल्या, म्हणजे तुमचेच तर्क लावायचा म्हटला तर मराठी शिकणार नाही, मी 3 दशकं महाराष्ट्रात राहतो, मला मराठीशी काही देणं घेणं नाही, असं कुठल्याही मराठी मुस्लिमानं किंवा मुस्लिमांना विधान केल्याचं सध्या तरी दिसत नाहीये. पण करणारा हिंदू आहे आणि त्याच्यावर टीका केली जाते, तो हिंदू किंवा मुस्लिम म्हणून नाही तर तो मराठी वेगळी भूमिका घेतोय म्हणून केली जाते. तर मराठी शिकायची नाही, मग तो हिंदू असो का मुसलमान असो, मराठी शिकणार नाही मुंबईमध्ये राहून करिअर करून सुद्धा. या मुद्द्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी तुम्हाला सुरुवात काय केली, मी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असताना तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. आमच्या सरकारने ती सक्ती केलीच आहे. मग त्याच्यामध्ये केडिया हो त्या कुठला अब्दुल हो का कोण, त्याने मराठी आली पाहिजे ना. त्याला कोणी अशी आरेरावी करू नये. महाराष्ट्रामध्ये राहून भूमिका सगळ्यांसाठी समानच आहे. मग तुम्ही ज्या केडियाला न्याय देताय, मग त्या कुठल्या खानला पण द्या, जावेद अख्तरला पण द्या, त्यालाही सांगा की बाबा तू तुझ्या तोंडातील मराठी शायरी बोल. का तसे प्रयत्न होत नाहीयेत? मग केडियाबद्दल आपण भूमिका घेत असतो ती घेतलीच पाहिजे, त्याच्यामध्ये 2 विचार नाही. मग कुठला अब्दुल, कुठला खान, त्याला कशाला सोडतोय आपण? त्याला कशाला वेगळा न्याय देताय? मुंब्रामध्ये उभं राहून कोण काय तिथे मराठीमध्ये बोलतात का? सगळं शुद्ध मराठीमध्ये बोलतात का? नलबजान, बहरामपाडा इथे काय ना मराठीमध्ये बोलतायत का? जो न्याय आपण केडियाला देतोय ना, तोच न्याय आपण बाकी सगळ्यांना पण द्यावं, हीच भूमिका आहे. नाही नितेश राणेजी, तुम्ही मुद्दा मांडताय तो तुमच्या बाजूनं बरोबर आहे. फक्त त्याच्यात मुद्दा असा आहे की मराठी न बोलणं एवढाच मुद्दा नाहीये. मराठी त्या हिंदी भाषकांना पण बोलता येत नाही जे तुमच्या दृष्टीने हिंदू आहेत, पण कोणी चॅलेंज नाही करत आहे. म्हणजे हिंदी बोलणारा मुसलमान मी मराठीला विचारत नाही, मराठी बोलणार नाही असं प्रक्षोभक वक्तव्य मुसलमानाने केलेलं नाही. कोण बोललं तुम्हाला? मुंब्रामध्ये गेल्या 2 महिन्या अगोदरच एका मराठी मुलाचा व्हिडिओ आलेला आहे, त्याला कानफोडच दिलेलं आणि त्याला सांगितलं गेलं की तू मराठी में बात नहीं करने, इधर सिर्फ हिंदी में बोलना है. तो व्हिडिओ पाठवतो, तुम्ही चॅनलवर चालवा. तुमचं चॅनल कव्हर करत नाही म्हणजे होत नाही असा विषय नाही. आमच्या हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते गेलेले तिथे, नीट केलं तो विषय. पण मग घटना घडतायत, फक्त तुम्ही रिपोर्ट करत नाही, हाच विषय. नितेश राणेजी, पण मग जर का असाच विषय असेल तर आपण असा दावा केलाय की आत्ताचा विषय हा मराठी अमराठी नसून ही मंडळी म्हणजे ठाकरे किंवा ही मंडळी आंदोलन करणारी हिंदू मतांमधलं विभाजन घडवतायत, हिंदूंचं विभाजन घडवतायत. तर हे स्पष्टीकरण म्हणजे लॉजिक काय, थोडं विस्तारून सांगाल का? लॉजिक आहे, कारण का हिंदू समाजाला वाटणं, हिंदू समाजाचं विभाजन करणं हेच या जिहादी आणि गजवाय हिंदच्या अंतर्गत काम करणारे जे लव जिहाद, लँड जिहाद ज्या गोष्टी करतात त्यांचा पण हाच उद्दिष्ट आहे. पण हे दोघे तर ठाकरे आहेत. पण नितेश राणेजी, हे तर दोघे ठाकरे आहेत, हिंदू आहेत, हिंदू लीडर्स आहेत.
ते बाळासाहेब ठाकरे हे शेवटचे हिंदू लीडर होते यांच्या कुटुंबातले, हे पुढचे नाही जे महाकुंभवर प्रश्नचिन्ह उभं करतात. अहो उद्धव ठाकरेचे जेव्हा खासदार निवडून आलेले तेव्हा त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये चक्क पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. तेव्हा उद्धव ठाकरेला स्वागत करत असताना अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात, हिरवा गुलाल उडवला जातो. मग जे जिहादी जे भाष्य करतात, ज्यांना हिंदू समाजाला तोडायचंय, विभागायचंय, हे वेगळं काय आहे? हिंदू राष्ट्रामध्ये राहून आज प्रसन्नजी आपल्या समोरचे आव्हान हे वेगळे महत्वाचे आहेत. लाऊडस्पीकर सारखे आव्हान आहेत, लँड जिहाद सारखं आव्हान आहे, लव्ह जिहाद सारखं आव्हान आहे. आज मुंबईमध्ये राहणारा जो हिंदू आहे हे तुम्हालाही माहिती आहे किती प्रश्न त्यांच्या समोर आहेत, जे हे लोक जिहादी उभे करतायत. आपल्या सणासुदीच्या टायमाला कशी अडचणी केली जातात. मग या सगळ्या गोष्टीला सरकार म्हणून आम्ही हाताळतोय, आपण हिंदू समाज म्हणून एकत्र हाताळलं पाहिजे. जे जिहाद्यांच्या मनात असतं ना, ते हिंदू समाज को बांटो और राज करो और उधर इस्लाम राष्ट्र तयार करो, हेच तर हे लोक खतपाणी घालतायत. वेगळं काय करतायत? नितेश राणेजी, आपली ही टीका राणे